तुम्ही मस्त आहे ना? विद्यास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे शुक्रवार, उद्या बाप्पा येणार आहे आणि आमच्याकडे आत्ता सुरुवात करतात आहे. काल जरा आम्ही खूप बिझी होतो मेहंदी लावण्यामध्ये आणि हे बघा मी ही रात्री मेहंदी लावली. आपल्याला बस साधी सिंपल काही येते काही म्हणजे येडी वाकडी मेहंदी काढली मी. मिस्टरांनी सुट्टी घेतली आहे. कसं वाटतं मिस्टर तुम्हाला? काय वाईटची गोष्ट काय? वर्षभरात नाही एकदा सुट्टी घेतली, ते पण गणपतीच्या ह्याच्यामध्ये बाप्पांसाठी. मला असं घरात आवडत काय करणार, बाप्पा येतात घरी. हो, घरात आम्ही नसतं काय? तुला आवडत नाही तर आम्ही काय तुला काय चावतो? आणि हे आहे ना, हे तुम्हाला दाखवलेलं तर हेला काय करतात आहे, हा कार्ड पेपर आहे ना, हा कार्ड पेपर ह्याच्यावर असं लावतात आहे. कारण ते असं इथे लावून सिंगलमध्ये बघितलं मग ते उजेड येत होता ना, उजेड येतो म्हणून तुम्ही लावताय ना कार्ड पेपर. हा तर ह्याला हे बघा असं एवढं जॉईन करायला लागतं. हे असं अलग अलग आहे ना, त्याला असं याला ऊक आहे पण फिटिंग करण्यासारखं, पण ते तेवढा सपोर्टला बसणार नाही, तो निघणार आहे ना. हे असं कार्पेट आणलंय आम्ही, आता ते फाडायला लागणार शॉकेच्या. जरा हे ना फाडून ना खाली पण असं ठेवूया, म्हणजे शॉकेजच्या खाली. हे एवढं शॉकेजला लागेल तेवढं घ्या. हे मोठं एवढं 500 रुपयाचं ना आपण घेतलंय. छान आहे. 11 वाजता एवढा लेट. तर अशी आमची आता तयारी चालू आहे गणपती बाप्पाची. आता माझं थोडंफार घरात काम आहे, डाळ भात करायचं आहे, ते करून घेते. उद्याची पण तयारी करायची, सर्व म्हणजे सामान आणायचं आहे ते पण सर्व करून घेते. तोरण बिरण लावायचं आहे दरवाजाला, काही लावलं नाही आहे. तर चला तसंच करतोय तयारी, तशी शेअर करते. सर्वात एकदम चांगली गोष्ट म्हणजे माझ्या मैत्रिणी आलेल्या होत्या, मला विचारतात आहे काय काम पाहिजे. म्हणजे कसं असतं ना, आपण सगळ्याकडनं अपेक्षा ठेवतो, तेवढे परके आपल्यासाठी भरपूर असतात. मला तरी आता ह्या गोष्टीपासून मी आता निघाली आहे ना, सख्खे करून मी लय नाचत होती. सख्खे काही कामाचे नाही, परकेच जास्त उपयोगीला पडतात. तर ते आलेले होते, पण छान वाटलं मला. तर काय काम आहे काय, पण काही काम नाही, फक्त हे डेकोरेशन करायचं आहे आणि उद्या काय स्वयंपाक करायचं आहे गणपती बाप्पासाठी, गोड जेवण करायचं आहे, ते तर मी करेलच हँडल. तर चला आता घरातले कामं करून घेते. आता वाजले दुपारचे 3:30 आणि आता आम्ही जेवायला बसतोय. काय नाही बनवलं आज जेवण, फक्त डाळ भातच केलंय. कारण काल आम्ही कसं हॉटेलमध्ये पनीर, मशरूम, नान हे सर्व खाल्लंय ना. ते आमचं उजेड आहे ना खिडकीचं, त्यामुळे दिसत नाही. शॉकेशवर ते हिरवंवालं घालून झालंय, फिट करून घेतलंय. इथे सर्व असं नीट म्हणजे गोटी पेपर लावून झालाय. ते आता इथे ड्रिल मशीन मारायची आहे ना, त्यामुळे थोडं आम्ही जेवून घेतोय. आणि मिस्टर बसले जेवायला. तू पण बसले जेवायला. तू 2 दिवस खिडकीच्या बाहेर नाही पडणार. काय बोलते? 2 दिवस खिडकीच्या बाहेर नाही बघ. 3 दिवस. योगिनी बघा माझी कशी हुशार आहे. बोलते तू आता मम्मी खिडकीच्या बाहेर बघू नाही शकत. माझी सवय आहे ना, मी लगेच किचन मधून आली ना डायरेक्ट खिडकीच्या इथे जाते बघायला. तेव्हा ती मला बोलते. तर चला आजचं जेवण आमचं काय नाही. इथे मी डाळ बनवलेली होती सकाळी, भात बनवलेला. मिस्टरांना आता सांगितलं जरा वडा आणि भजी मला द्याव. भजी हे आजचं जेवण आहे आमचं. आणायला गेलेले त्यांना बोलली भजी घेऊन या. चला आता जेवूया. भरपूर कामं आहे. बाकीचं तर मी थोडं असं करतेच आहे कामं. ते काय दाखवत तुम्हाला बसून, मेन कामं दाखवत. ठीक आहे, तर जेवून घेऊया. चला आता एवढाच झालाय बघा लोशन. हे पुरं असं पॅक करून टाकलंय. बाकी इथे सर्व असं सामान ठेवून दिलंय. असा नुसता पसारा आहे घरात, तो आता स्वच्छ करेल. आणि मी चालली आता उद्यासाठी गणपतीसाठी काय काय लागणारं सामान घेऊन येते. तर चला 4:30 वाजले. बघूया आता किती वाजता येते. लवकर यायला पाहिजे, 7च्या आधी. नेत्रा जाणार आहे ट्युशनला. चला आता दादरला अजून एकदा जाऊया. गणपती बाले घालायला बघा, गणपतीची बाले घालायला. आणि इथे भरपूर सारे माझ्या मागे गणपती, सुंदर गणपती आहे बघा. आमची
मूर्तीत ते दिसतच नाही पुढे बाप्पा आहे बघा. तर चला आत्ता मी आली. आम्ही गेलेलो होतो किती वाजता हो, आपण किती वाजता गेलेलो? 4:30ला. हां 4:30 वाजता जाऊन आता आम्ही 7:30 वाजता आलो आहे. आणि ही आम्ही आलो दादरवरनं. आम्ही गेलेलो होतो 4:30 वाजता. आणि दादरला एवढी गर्दी ना, एवढं जवळ आहे आमच्या दादर, पण आम्ही 100 वेळेला गेलो असतो दादरवर. पण मी मिस्टरांना काय बोलते, तेव्हा तुझी म्हणजे तेव्हा असतं ना आदल्या दिवशी, कधी पण आमच्या घरात असतं आदल्या दिवशी असेल ना, तेव्हा लगेच दुसऱ्या दिवशी जायचं शॉपिंग करायला. तर एवढं सर्व मेन गोष्ट फुल मार्केटमध्ये जास्ती गर्दी आहे, बाकी कुठे गर्दी एवढी नाही भेटली मला. तर सर्व सामान घेऊन आले, पंडितने रिसिप्ट दिलेली होती, सर्व घेऊन आलो. भाजी पण घेऊन आली 2 दिवसाचं, फुलं पण घेऊन आली. खूप हालत खराब झाली दादरला. आता काय गणपती बाप्पा काय रात्री आणायचे, मग काय आरामात थोडं होईलच. डेकोरेशन पण नाही केलं आहे बघा. नेत्रा पण गेली आहे ट्युशनला. आणि आम्ही एवढं सर्व घेतलं पण पाठच नाही घेतलं. आता परत मिस्टर पाठ आणायला गेले. सर्व ना खरं सांगू, सर्व आदल्या दिवशी तयारी करायला पाहिजे ना. तर माझ्या नवऱ्याला कोण सांगेल करूया बघा. आता हे असं भारी पडतं. आता आमच्याकडे आता येतोय गणपती बाप्पा. वाजले 1:45 वाजले रात्रीचे. आणि आता नेत्रा चालले गणपती आणायला आणि नेत्राचे पप्पा. तर बाकीचं मी रांगोळी घेतली काढून. आणि हाताचं ते पायाची असतात ना, ते नेत्राला काय आलंच नाही व्यवस्थित करता. काय ग दाखव, हात पण तिथे हे झाले पुरे. आणि नाही जमत, ते नाही करत आम्ही. मेन गोष्ट तर चला आता आमच्याकडे गणपती बाप्पा आले आहे. आणि आता पंडित येतील. किती वाजता येणार आहे पंडित काका किती वाजता येणार? भट किती वाजता येणार आहे? गुरुजी किती वाजता येणार आहे? 3 वाजता. 2:45 वाजले. 2:45 वाजले आता 15 मिनिटात. हे काय आपल्या गडाला काय मुंबईची लोकल आणि मुंबईचे दोघं वेळेवर कधी विचारा. तर चला आता गणपती बाप्पा आमच्याकडे आले आहे, विराजमान झाले आहे आमच्या घरामध्ये. तर चला आता गणपती बाप्पा आम्ही आणले, म्हणजे मिस्टर आणि नेत्रा गेलेली होती आणायला. आणि खूप छान मूर्ती आहे. मी तुम्हाला आता नाही दाखवू शकत, तेव्हा त्यांची पूजा म्हणजे होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. तर आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते, कारण आता थोडा ब्लॉग मोठा होईल म्हणून मी इथेच एंड करते. तर चला मग बाय बाय, गुड नाईट. रात्रीचे 2:45 वाजता मी ब्लॉग एंड करते. चला बाय बाय.